योगेश इंगळे आहे. इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. दुपारच्या वेळेस जिल्हा परिषदचं पथक चौकशीसाठी शाळेत आला असता चौकशी चालू असताना शिक्षक आमच्याजवळ आले की सदरून एक मुलगा जो आहे तो त्याला म्हणजे चक्कर येऊन पडलेला आहे. आणि चक्कर येऊन पडल्यानंतर आम्ही त्वरित तिथे गेलो, त्याला उचललं आणि आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तर पालकांचा नेमका आरोप असा आहे की विद्यार्थ्यांचं भांडण झालं आणि त्यातून त्याला मारहाण झाली आणि त्यातून त्याचा मृत्यू झालेला. काय नेमकं त्याबद्दल अजून तसं काही सांगू शकत नाही. शाळेमध्ये CCTV मध्ये ही घटना काही झालेली आपण CCTV बघितली का? आम्ही डायरेक्टली तो पडल्यानंतर इथे आलेलो असल्यामुळे अजून चेक केले नाही. नेमकं जेव्हा तुम्ही गेले मुलाजवळ काय नेमकी परिस्थिती होती तिथली, काय करत मुलगा त्याला जो शिक्षक आहे ते त्याला पायाला थोडंसं वॉर्मअप करत होते. किती वाजता घडली? तरी असेल ती 2:45-3 वाजेची घटना. शाळेचं नाव काय? RR विद्यालय जळगाव. आपलं नाव? योगेश पांडुरंग चौधरी, मुख्याध्यापक. काल दिनांक 11 रोजी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील RR विद्यालयामध्ये 9वीचा मुलगा आहे. त्याची चक्कर येऊन मयत झाला म्हणून एक ED दाखल करण्यात आली होती. तर त्या EDच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती. त्या मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला रामनगर जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला आपण गुन्हा नंबर 186/25 BNS 105 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा PSI गोपाळ देशमुख करत आहे. सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे. त्याला ताब्यात घेऊन आपण जुवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करत आहोत. याच्यामध्ये आता तपास सुरू आहे, चौकशी सुरू आहे. त्याच्यात जे ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल. सर, आपण या ठिकाणी DVR सुद्धा ताब्यात घेतला होता, त्याची पण तपासणी केली, त्यात काही आढळून आलं आहे का सर आपल्याला CCTV फुटेजमध्ये काही? ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले CCTV फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्यात छेडछाड होऊ शकते. या अनुषंगाने आपण तिथले DVR जप्त केलेले होते. त्याची तपासणी सुरू आहे. त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी CCTV नव्हता. त्याच्यामुळे ते छेडछाडीचा किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही. नाटक झाल्याशिवाय ताब्यात नाही घेण्याची भूमिका पालकांनी घेतलेली आहे. तसं नाही आहे. काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली. त्याच्यानंतर त्यांचं समाधान झालं. जे या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली. रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं PM झालेलं आहे. PM झाल्यानंतर त्यांनी ती बॉडी त्यांच्या ताब्यामध्ये घेऊन त्याच्या अंत्यविधीसाठी गेलेले आहेत.